झालं? काय झालं? नमस्कार, मी दीपाली वर्ल्ड स्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. विदित काय करतोय? विदितला आहे ना दूध बिस्किट खाणं चालू आहे आणि विदित काय करतोय बघा. त्याचं म्हणणं आहे मला माझ्या हाताने खाऊ दे, त्याच्यासाठी ना चमचा घेऊन फिरतोय. आणि सॉरी, माझं परत एकदा घसा बसलेला आहे. मला थंडी असले की असाच त्रास होतो. तर मी तुमच्यासोबत आज आहे ना माझं दिवसभराचं रुटीन जे आहे तर ते शेअर करणार आहे. जर का व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता अगोदर याला खाऊ घालून घेते आणि त्यानंतर पुढचा व्लॉग कंटिन्यू करते. सगळ्यात अगोदर सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना शुभ सकाळ. तर सकाळीचे जे आहे तर आता 6:30 वाजलेले होते आणि त्यानंतर जे आहे तर मला विराजच्या टिफिनची तयारी करायची होती. तर इथे सगळ्यात अगोदर माझ्या रोजच्या रुटीनमध्ये हेच आहे, की सकाळी उठल्यावर अगोदर आहे ना तर फक्त किचन जे आहे तर मी झाडून वगैरे घेते आणि त्यानंतर जे आहे तर लगेच पीठ भिजवण्यासाठी घेत असते. कारण की आमची यांची जी ड्युटीची शिफ्ट आहे ना, तर ती 3 शिफ्टमध्ये डिव्हाईड आहे. त्यामुळे कधी-कधी माझ्या रुटीनमध्ये जे आहे तर वेळेनुसार, ड्युटीनुसार जे आहे तर बदल होत असतो. तर आता सध्या त्यांची सेकंड शिफ्ट चालू आहे. त्यासाठी मी जे आहे तर इथे विराजसाठीच फक्त टिफिन करणार आहे. तर चपात्या ज्या असतात तर ते मी सकाळी अगोदरच करून घेत असते आणि त्यानंतर जे आहे तर भाजी वगैरे जे आहे तर त्याच्यामध्ये थोडासा चेंज होत असतो. तर मी जे आहे तर आता सगळ्यात अगोदर मग पीठ इथे चाळून घेतलं आणि काय होतं ना, पीठ लगेच इथे चाळून वगैरे घेतलं, की त्यानंतर जे आहे तर भिजत बाजूला ठेवून दिलं ना, की ते थोडा वेळ भिजतं आणि पोळ्यासुद्धा खूप छान येतात त्याने. तर त्याच्यामुळे जे आहे तर मी तसंच करून घेत असते. सगळ्यात अगोदर पीठ भिजवून आणि साईडला ठेवून देते आणि त्यानंतर त्याच्यापुरतं आता जे आहे तर एक मस्तपैकी बटाटे चिरून घेतलेलं होतं आणि बटाट्याची जी भाजी आहे तर त्याला फक्त फ्राय करून आवडते मस्त तेलामध्ये. तर तसं थोडंसं हळद, मीठ आणि तिखट टाकून जे आहे तर त्याला इथे मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे. तर आमच्या इथे कसं आहे ना, की ड्युटीमुळे जे आहे तर मला काही चेंजेस करावे लागतात. कारण की त्यांना सेकंड शिफ्ट शिफ्ट असली की त्यांना टिफिन द्यावा लागतो. कारण ते 1:30लाच ऑफिसला जातात. तर त्याच्यामुळे जे आहे तर त्यांचा संध्याकाळचा टिफिनही द्यायचा असतो. तर त्याच्यामुळे जे आहे तर सकाळची जी कामे बाकीची ती अगोदर आवरून घेत असते मी आणि विराजपुरताच जो आहे तर टिफिन करून घेते आणि मग त्यानंतर जे आहे तर त्यांच्या टिफिनची तयारी जी आहे ना, तर नंतर करते. त्यामुळे मी नंतर मग 10 किंवा 11ला जे आहे तर स्वयंपाक करत असते बाकीची कामं सगळी काही आवरल्यावर. कारण की मग सकाळीच जर का आपण एवढं सगळं करून घेतलं तर संध्याकाळपर्यंत ते अन्न पूर्ण शिळं होऊन जातं आणि पोळ्या पण ज्या आहे तर ते थोडेसे कडक होतात. पण मग सध्या तरी मी जे आहे तर आता पोळ्या करून घेते. कारण की विदित आता घरामध्ये लहान असल्यामुळे ना, तर तो खूप जास्त परेशान करतो मला. तर त्याच्यामुळे जे आहे तर जेवढ्या पटकन कामं आवरतील ना, तर तेवढ्या पटकन जे आहे तर मी कामं आवरून घेत असते माझी. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर वेळेत जर का झाल्या ना, तर आपलं सगळं कामं जे आहे तर व्यवस्थित होतं आणि सकाळी लवकर उठण्याचे हेच फायदे असतात. आणि आता विराचं टिफिन वगैरे जे आहे तर तो पूर्ण रेडी झालेला होता. रेडी करून त्याच्याजवळ जे आहे तर बॅग वगैरे ठेवून दिलेली होती मी आणि तो आता मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे जे आहे तर स्वतःची कामं जी आहे तर स्वतःच करतो. मला ह्या गोष्टी सगळ्या काही त्याचं आवरून द्यायचं वगैरे काही गरज पडत नाही. मी फक्त टिफिन करते आणि पॅक करून जे आहे तर त्याला देत असते. कारण की विराज आणि विदितमध्ये बराचसा असा म्हणजे अंतर आहे. तर त्याच्यामुळे जे आहे तर त्याला सगळ्या गोष्टी आता कळतात. तर त्याला माहिती आहे की मम्माच्या मागे विदित असतो, तो पण परेशान करतो. त्यामुळे तो पण जास्त काही हट्ट वगैरे करत नाही. तर आता त्याची जी आहे तर स्कूलसाठी जी आहे तर व्हॅन त्याची जी आहे तर इथं गल्लीमध्येच येते. पहिली जी व्हॅन होती तर ती अगदी रस्त्यावर यायची. तर मला कधी-कधी त्याला सोडवायला पण जावं लागायचं. पण आता तेवढा एक फायदा झालेला आहे माझा. तर आता माझं जे आहे तर इथं स्वयंपाक वगैरे जे आहे तर तो पूर्ण व्यवस्थित आवरून झालेला होता. तर लगेच माझी ही एक नेहमीची सवय अशी आहे, की स्वयंपाक झाला की लगेच मी जे आहे तर गॅस ओटा व्यवस्थित जे आहे तर कोरड्या कपड्याने ना तर पुसून घेत असते. जेणेकरून आपण पुढचं काही काम करायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी ओटा हा आपला नेहमी क्लीन असतो. आणि त्यानंतर जे आहे तर मग आम्ही दोघं जण जे आहे तर विराजचे पप्पा आणि मी जे आहे तर सोबत चहा वगैरे घेत असतो. तर ते दोघं जे आहे तर अजून झोपलेले होते. त्यामुळे मी बाकीची कामं जी आहेत तर ती आवरून घेतली. तर सगळ्यात अगोदर जे आहे तर आता किचन आवरल्यानंतर मी आहे तर हॉलमधले आपले रात्रीचे
सगळं काही आवरून ठेवतच असते मी. पण मुलांचं कसं असतं, की विदीत आता असल्यामुळे तो आहे ना झोपेपर्यंत आहे ना घरामध्ये पसारा जो आहे, तर तो करूनच ठेवतो. नेहमी त्याच्या खेळण्या वगैरे वस्तू सगळे काही ना सोफ्यावर टाकून देतो. आपण किती जरी आवरलं तरी तो परत पसारा करतोच. त्यामुळे जे आहे तर मला परत सगळं सकाळी जे आहे तर असं आवरून घ्यावं लागतं सोफ्यावरचं. आणि त्यानंतर जे आहे तर मी ठेवून गालिचा जो आहे तर तो पण झटकून काढते आणि सोफ्याचे कव्हर वगैरे जे आहे ते देखील व्यवस्थित टाकून घेत असते. आणि अजून एक की तुम्हाला झोका पण घरामध्ये लटकलेला दिसत असेल, साडीचा बांधलाय. कारण की त्याला दुसऱ्या झोक्यामध्ये आहे ना तर तो व्यवस्थित झोपत पण नाही, उभा वगैरे राहतो. तर त्याच्यामुळे जे आहे तर मी अशा पद्धतीनेच त्याला झोका बांधलेला आहे. तर ते कामं झाले की लगेच मी जे आहे ना, तर इथे आता टीव्ही युनिट वगैरे जे आहे, टीव्ही जे आहे त्यावर नाही काही जरी म्हटलं तरी थोडीफार तरी धूळ जी आहे ना, तर ती बसलेलीच असते. तर त्यामुळे जे आहे तर असंच कपड्याने ना त्याला तर हात मारून घेत असते. आणि हे सगळं मी जे आहे तर आहे ना हॉल आहे ना झाडून घेण्याच्या अगोदरच करत असते, जेणेकरून जे आहे तर त्यावरची धूळ आहे ना परत-परत जमिनीवर पडत नाही. मग परत झाडायचं काम पडत नाही आपल्याला. आणि असे सोफे वगैरे जे आहे तर ते खुर्च्या पूर्ण बाजूला करून घेत असते मी. आणि तुम्ही बघू शकता माझ्या सोफ्याच्या खुर्च्या पण आहे ना, तर इतक्या मोठ्या-मोठ्या आहे ना आणि त्याच्या खाली झाडू वगैरे जात नाही. त्यामुळे जे आहे तर मला त्याला आहे ना व्यवस्थित असं बाजूला करूनच जे आहे, तर ते सगळं झाडून घ्यावं लागतं. नाहीतर मग काय होतं ना, आपण 8 दिवसातून एकदाच जर का त्याला बाजूला करून झाडलं ना, तर त्याच्या खाली ना तर खूप चिकट असं होतं. आणि मुलांचं कसं असतं ना, मुलं काही वस्तू फेकतच असतात. तर विदीत काय करतो ना, काही खायला त्याला वस्तू दिली ना, तर ती एक-एक वस्तू आहे ना, तर त्याच्या खाली नेहमी टाकत असतो. आणि मग त्याच्यामुळे जी खालची फरशी ती चिकट होते. तर त्याच्यासाठी सगळं सोफ्या घालून वगैरे व्यवस्थित जे आहे तर मी बाजूला करून झाडून घेत असते. आणि ह्या सोफ्याखाली देखील जे आहे तर झाडू त्याच्या खाली जातो. त्याच्यामुळे असं खाली बसून व्यवस्थित जे आहे तर पूर्ण कचरा काढून घेते. आणि मग त्याच्यानंतर जे आहे तर आठवड्यातून 1 दिवस आहे, तर त्याची डीप क्लीनिंग करून घेत असते. आणि माझ्या रुटीनमध्ये अजून एक हा बदल आहे, की मी ना फरशी वगैरे पुसणं आहे ना, हे अंघोळीच्या आधीच करून घेत असते. जेणेकरून आहे ना, तर मग म्हणजे घर स्वच्छ पण राहतं. आणि मग मला तसंच आवडतं त्याच्यामुळे मी करते. तर फक्त एवढंच आहे, की कधी-कधी माझी अंघोळ लवकर झालेली असते. पण कधी-कधी विदीत उठून बसला माझ्यासोबत, की मला तो टिफिनही करू देत नाही आणि अंघोळीलाही जाऊ देत नाही. कारण की ते झोपलेले असतात. मग त्यांना उठवणं, डिस्टर्ब करणं देखील बरोबर वाटत नाही. कारण त्यांना रात्री यायला 11:15 होतात. तर त्याच्यामुळे मी त्यांना जास्त काही डिस्टर्ब करत नसते. तर हाच फक्त एक बदल होत असतो. आणि त्यानंतर जे आहे तर लगेच अंघोळ करून माझी देवपूजा वगैरे होते. आणि मग नंतर जो आहे तो मम्माचा आणि विधीचा जो आहे तर मस्ती टाईम असतो. तर त्याला देखील दूध, बिस्किट वगैरे सकाळी नाश्ता जो आहे तर मी काही ना काही देत असते. तर तुम्ही इथे बघू शकता किती नखरे करतोय आता. तो 1 वर्षाचा झालेला आहे. पण आहे ना त्या मानाने नाही तर इतका खोड्या करतो घरामध्ये ना, तर त्याला आता आहे ना जे तर प्रेमामध्ये त्याला हसीत मजाक करत आहे ना खायचं होतं, तर त्याच्यामुळे कसे नाटक करत होता ना, तर तुम्ही बघू शकता. इकडून इकडे पळतोय, इकडून इकडे पळतोय. आणि आता जे आहे ना, तर मी कॅमेरा सेट केलेला होता, तर तिकडे चाललेला होता. तर त्याचे पप्पा त्याच्यामुळे त्याच्याकडे आले, कारण की ते जर का त्याला घरामध्ये बसलेले दिसले ना समोर, तर मग आहे ना तो आनंदामध्ये आहे ना खेळतो पण आणि खातो पण मस्ती वगैरे करत. तर आता बघू शकता तुम्ही. तर हा जो टाईम आहे ना, तर हा टाईम पण खूप एक छान असतो आणि याच्यामध्येच माझा बराचसा वेळ चालला जातो. आणि त्यानंतर जे आहे तर मग मी सेकंड शिफ्टमध्ये तुम्हाला सांगितलं, की मी थोडीशी भाजी वगैरे जी आहे तर उशिरा करते. कारण की कधी-कधी काय होतं ना, भाजी खराब होण्याची पण शक्यता असते. तर त्याच्यामुळे मी जे आहे तर उशिराच त्यांच्या टिफिनची भाजी वगैरे जी आहे तर ती करत असते. तर मी आता जी आहे तर इथे कोथिंबीर वगैरे काढून घेतलेली आहे आणि त्याला मस्तपैकी कट करते आणि कढईमध्ये जे आहे तर शेंगदाणे भाजण्यासाठी टाकून दिलेले आहेत मी. कारण की मला जे आहे तर इथे वांग्याची कोरडी भाजी करायची होती. मला आहे ना जास्त करून असं 8 दिवसाचं वगैरे शेंगदाणे भाजून त्याचं कूट वगैरे करून ठेवायला आहे ना, तर अजिबात आवडत नाही. मी फ्रेशच जे आहे तर मसाला वगैरे जे आहे तर तो नेहमी रेडी करत असते. तरी अजून माझे गवारीच्या शेंगा वगैरे ज्या आहेत तर त्या पण खुडायच्या राहिल्या आहेत निवडायच्या. तर त्या पण आज आता दुपारी जे आहे तर मी ते पण करूनच घेणार आहे. तर एका साईडला जे आहे तर दूध आलेलं होतं. आमचे दूधवाले काका आहेत ना, तर ते खूप उशिरा येतात, 11 वाजता येतात. तर त्यामुळे ना तेव्हाच दूध तापवायला ठेवते मी लगेच. आणि ते जे आहे तर माझी भाजीची तयारी करून घेतलेली होती. तर मस्तपैकी कढीपत्ता जे आहे तर मी तडतडण्यासाठी जे आहे तर फोडणीमध्ये टाकून दिलेला आहे. आणि त्यानंतर जे आहे तर माझा अंबारी मसाला फेव्हरेट असा तर्री येणारा. आणि त्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद. आमच्या इथे ना जास्त करून असं कांदा वगैरे हे जे आहे ना, तर असले प्रकार कोरड्या भाजीमध्ये वगैरे आवडत नाही. तर त्याच्यामुळे मी जे आहे तर असे साधे सिंपल पद्धतीने जे आहे तर वांग्याची कोरडी भाजी करत असते. थोडंसं धनिया
पावडर देखील मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याने देखील टेस्ट छान येते आणि कोथिंबीर जी आहे ना, तर मी फोडणीमध्येच घालून घेत असते. आणि कांदे जे आहे तर मग हे सॉरी वांगे जे आहे तर मस्त भिजत ठेवलेले होते मी, जेणेकरून ते काळे पडत नाही पाण्यामध्ये जर चिरून ठेवले आपण तर. आणि हे वांगे जे आहे ना, तर आम्ही आता विधीच्या जावळासाठी गावाकडे गेलो होतो. तर मस्तपैकी गावाकडचा बाजार होता, तर तिकडूनच येताना मस्तपैकी कोवळे असे वांगे आहे ना, तर ते घेऊन आलो आम्ही. कारण की गावाकडचं आहे ना, तर ऑर्गॅनिक फूड आहे ना, त्याची टेस्टच काही वेगळी असते. तसं काही मला जास्त म्हणजे आणायची गरज पडत नाही. एखाद दिवस गावाकडे गेलं की मामांच्या शेतामध्ये माळवं वगैरे असतंच, तर आम्ही तिथूनच येत असतो. पण ह्यावेळेस जे आहे तर मलाही वेळ नव्हता, तर त्याच्यामुळे मी पण काही जास्त आणलं नाही. आणि इथे मस्तपैकी माझी वांग्याची भाजी जी आहे तर ती फ्राय झाली आणि लगेच मी जे आहे तर शेंगदाणेचा जो कूट केलेला होता मी, तर तो याच्यामध्ये टाकून घेतला आणि मस्तपैकी त्याला आता मिक्स करून घेणार आहे. आजचा व्लॉग जो आहे तर तो कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबत जे आहे तर मी आता माझं सकाळचं जे रुटीन आहे तर ते शेअर केलेलं आहे. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया उद्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. शुभरात्री.